गाव निपचिप पडलं होतं. दिवसभराच्या कष्टाच्या कामामुळे थकून शांत झोपलेले होते. भटकी कुत्री पण एखादा आडोसं धरून शांत झोपलेली होती. मध्येच एखादं कुत्रं अचानक उठायचं आणि इकडे-तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं. त्या गावापासून दूर एका वस्तीवर कोणीतरी जागं होतं. झोपडीसारखंच छोटं घर. सहसा तिथे कोणी नसायचंच, म्हणून ती जागा निवडली होती त्या अघोरी कामासाठी. आजूबाजूला भयान शांतता. रातकिडे मात्र त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. वातावरणात पण एकदमच भकास जाणवत होतं. अशा या वातावरणात ती आली त्या झोपडीत. घरातील झोपल्यानंतर ती हळूच उठून आली होती एक भयानक कामाला सुरुवात करायला. ती झोपडीत आली. शेणाने सारवली जमीन आणि भिंती होत्या. तिने सोबत आणलेली मेणबत्ती पेटवली. त्या उजेडात तिचा तो भयानक भोळा चेहरा भयानक भासू लागला होता. पण त्या झोपडीत जे होते ते त्याहूनही पण भयानक होते. खोलीच्या एका कोपऱ्यात एक कोंबडा बांधून ठेवलेला होता. पायाने पंख बांधल्यामुळे त्याला हालता पण येत नव्हतं. तरी पण कसा तरी गुरगुर आवाज त्याच्या पोटातून निघत होता. तिने त्या कोंबड्याकडे पाहिलं आणि एक वेगळ्याच प्रकारचं हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं. तिने तिचे केस मोकळे सोडले. झोपडीतील कळशीतील पाणी अंगावर ओतून घेतलं आणि सोबत आणलेल्या पांढऱ्या खडूने तिने कसलीशी आकृती काढली. आकृती काढताना कसलेसे भयानक मंत्र ती पुटपुटत होती. तिने 4 लिंबू घेतले आणि आपला अंगठा त्यात खुपसून लिंबू फोडला आणि 4 कोपऱ्यात 4 लिंबू ठेवले. मग तिने त्या कोंबड्याकडे पाहिलं. तिने त्या कोंबड्याला आकृतीच्या मधोमध पकडलं. मंत्र्यांचा वेग वाढत चालला होता. डोळे लाल झाले होते. कोंबड्याच्या मानेवरील पकड घट्ट होत होती. कोंबडा तडफडत होता आणि एक वेगळ्याच आवाजात किंचाळत होता. तिने त्या कोंबड्याची मान पिरगळून टाकली, शेवटची. झटपट कोंबडा करत शांत झाला. तीही शांत बसून राहिली. वातावरण पण शांत वाटत होतं. पण तिने सुरू केलेला खेळ एक जीवघेणा खेळ. त्याला बोललं जात करणे. मोबाईलची रिंगटोन वाजत होती. नितीनची गाढ झोप मोडली. त्याने तसाच झोपेत फोन उचलला. काहीसा त्रासून, हॅलो नितीन, असे एका गाणगापूरचं भाडं आहे. अर्जंटमध्ये जाणार आहेस का? वर्दी मिळाली की नितीनची झोप उडायची. तो बोलला, हा जातो की, कुठं येऊ? लवकर निघ मग. मी इथं सांगली फाट्यावर आहे. तिकडून आवाज आला. हा निघालोच. नितीनने फोन ठेवला. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 3:30 वाजले होते. नितीन जेमतेम 10वी झालेला मुलगा. कुठे नोकरी नाही मिळाली म्हणून ड्रायव्हर म्हणून लोकांची गाडी चालवायचा. नंतर त्याने स्वतःची गाडी तवेरा घेतली. तोंडावर पाणी मारलं आणि चहा घेऊन तो निघाला. अर्ध्या तासात तो पोहोचला. पण तिथे समोरच अमोल उभा होता, ज्याने नितीनला फोन केला होता. त्याचीही स्वतःची गाडी होती, पण ती एका बाजूने ठोकली गेलेली होती. जवळच 5 माणसं उभी होती. त्यातील 3 चांगले दणकट होते, साधारण 40शीतील वय. बाकीचे 2 25शीतील असतील. नितीनने हे पाहिल्या विचारलं, अरे काय झालं रे गाडीला? अमोल बोलला, मीच घेऊन चाललो होतो यासनी, पण शेवट गाडीचा ॲक्सिडेंट झाला. यांना जरा घाई आहे, तू जा लवकर घेऊन. नितीनने गाडी चालू केली. त्याच्या बाजूला एक जण येऊन बसला. बाकीचे दणकट मध्ये बसले आणि एकदम मागच्या स्पेसमध्ये नवा बसला. नवा बाकीच्यांपेक्षा खूप शांत वाटत होता. अरे रस्ती राहिली की, त्या तिघांतील एक जण बोलला. लगेच नितीनच्या बाजूला बसलेला मोहन उठला आणि अमोलच्या गाडीतील रस्सी काढून नितीनला गाडीत स्वतःच्या पायाजवळ ठेवली. रस्सी म्हटली तरी ती एक 1.5 इंचाचा मजबूत दोरखंड होता. पाहुणं, ही आणि कशाला लागतंय? नितीनने विचारलं. त्याच्या या प्रश्नाचं क्षणभर सर्वजण शांत झाले. पण लगेच त्यांच्यातील एक जण बोलला, लागतंय रस्त्याला, चला तुम्ही लवकर. नितीनला काही समजलं नाही. तो आपली गाडी चालवू लागला. पहाट झाली होती. निम्म्याहून अधिक अंतर त्याने कापलं होतं. का कुणास ठाऊक, पण त्याला गाडीतील वातावरण तंग वाटत होतं. कोणी काहीच बोलत नव्हतं. सतत सर्वांचं लक्ष एकदम मागे बसलेल्या मुलाकडं होतं. मागचा मुलगा तर एकदम शांत बसून होता. नितीनच्या कोणत्याही प्रश्नाचं मोजक्या शब्दात उत्तर मिळत होतं. सर्व उत्तर ऐकून त्याला एवढंच कळालं होतं की ते सर्वजण त्यांच्या जवळच्या एका गावातील लोक होते. गाव पातळीला छोटासा व्यवसाय करायचे. एकदम मागे बसलेला मुलगा, ज्याचं नाव नवनाथ होतं, त्याला सगळेजण नवा म्हणत होते. त्याची तब्येत खराब आहे हे त्यांच्या उपचारासाठी सगळे त्याला घेऊन गाणगापूरला चालले होते. नितीनला आता भूक लागली होती. पाहुणं, काहीतरी खाऊन घ्यायचं का? भूक लागली, नितीन बोलला. थोडासा विचार करून त्यातील एक जण बोलला, घ्या मग रस्त्याला बाजूला आणि घ्या खाऊन. आम्ही भाकरी आणल्यात सोबत, तुम्ही घ्या हॉटेलमध्ये खाऊन.
नितीनने जवळच्या हॉटेल बाहेर गाडी उभी केली. काय विचित्र माणसं आहेत याचा विचार करत तो नाश्ता करून घेईपर्यंत सर्वजण तसेच बसून होते. नितीन बोलला, माझी रात्री झोप नाही झाली. थोडा वेळ गाडी चालवन का कोण? मोहन गाडी चालवायला तयार झाला. नितीन मागे नवाच्या बाजूला बसायला जाऊ लागला. मोहन बोलला, ड्रायव्हर इथंच बसा की पुढं? नाही नाही, मागं जागा आहे, मी मागंच झोपतो, नितीन बोलला. बाकीचे काही बोलण्याआधीच मागे जाऊन झोपला पण. मोहन गाडी चालवत होता. नितीन नवाच्या बाजूला बसला. नितीनला गाढ झोप लागली होती. नवाच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला झोपला होता. अचानक त्याला कसली तरी जाणीव झाली. नवाच्या तोंडातून कसलाचा आवाज निघत होता, गुर्रगुर्र. नितीन उठला आणि त्याने नवाकडे पाहिलं. तो खाली बघत काहीसा पुटपुटत होता. अचानक त्याने नितीनकडे पाहिलं. त्याची ती नजर पाहून नितीनच्या काळजाचा धक्का झाला. अचानक नवाचे दोन्ही काळे बुबुळ गर्रकन वर फिरले. कोंबड्याने बांग द्यावी तसा तो ओरडला. पापण्यांमध्ये फक्त पांढरा भाग दिसत होता. नवा जोरात ओरडला, कोंबडा आहे मी, कोंबडा, उलटा कोंबडा. त्याच्या अशा वाक्याने नितीन किंचाळत मधल्या सीटच्या वरून पुढे जाऊ लागला. मध्ये बसलेल्या लोकांनी कदाचित त्याची सवय झाली होती. बाजूला घे गाडी, बाजूला घे गाडी, कोणीतरी बोललं. रस्ते घे रे लवकर, आणखी कोणीतरी बोललं. मोहनने गाडी बाजूला घेतली. मधले लोक उतरले. रस्त्याने त्याला बांधू लागले. शरीराने नवा खूप बारीक होता, पण अचानक खूप ताकद आली होती त्यांच्यामध्ये. दणकट लोकांना पण तो आवरत नव्हता. त्याचं ओरडणं अजूनही चालू होतं, कोंबडा आहे मी, कोंबडा, उलटा कोंबडा, मी करणी करणार. मध्ये बाग दिल्यासारखं ओरडत होता. त्या तिघांनी मिळून कसंबसं त्याला रस्त्याने बांधलं. त्याच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला आणि पुन्हा सर्वजण गाडीत शिरले. मोहन, चल बिगी बिगी, त्यांच्यातील एक जण बोलला. नितीनची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. काय चाललंय काहीच कळेना. पाण्याची पूर्ण बाटली त्याने एका श्वासात संपवली आणि बोलला, पाहुणं काय झालंय यासनी? नितीन बोलला, मोहन काय सांगू तुम्हाला, नक्की माहीत नाही. मागच्या अमावस्येपासून असंच करायला लागलेत. रात्रीचा अचानक ओरडत्यात. करणी केल्याचा संशय आहे म्हणून गाणगापूरला घेऊन चालतोय. नितीनकडे आता विचारण्यासारखं काहीच नव्हतं. रस्सी सोबत का घेतली ते आता त्याला कळलं होतं. गाडीत आता शांतता होती, ती गाणगापूरमध्येच पोहोचेपर्यंत. मंदिरात आल्या आल्या नवा शांत झाला. त्यांना दुसऱ्या दिवशी त्या दुपारच्या आरतीचा हजर राहायला होतं. नितीनने पाहिलं की मंदिराच्या आवारात नवासारखे अजून काही लोक बसले होते आणि सोबत त्यांचे नातेवाईक पण होते. दुसऱ्या दिवशी दुपारच्या आरतीसाठी सर्वजण जात होते. मोहन नितीनला बोलला, ड्रायव्हर तुम्ही नका येऊ, झोपा गाडीतच. सर्वजण आरतीसाठी निघून गेले. नितीन थोडा वेळ गाडीत बसला, पण त्याने विचार केला की एवढे दूर आपण आलोय तर आरतीचा पण जावं. तो मंदिराच्या आवारात आला. आरती सुरू झाली होती. टाळ्या घंटा यांचा नाद सुरू झाला होता. नाद वाढत होता. नवासारखे आलेले लोक जागेवर घुमू लागले. त्यात काही बायकाही होत्या, काही मुली होत्या. अचानक नितीनला एका तरुणाने बाजूला ओढले. नितीनने मागे पाहिलं तर एक बाई किंचाळत तिथून त्याच्या बाजूला निघाली. त्या तरुणाने नितीनला ओढलं नसतं तर तिने धक्का देऊन पाडलं असतं. नितीन त्या बाईकडे पाहू लागला. ती बाई तशीच पळत मधोमध रोवलेल्या खांबावर दिशेने जाऊ लागली. कामिनीसारखं खांब रोवलेले होते, दोन उभे आणि त्यांना जोडणार मधोमध आडवा एक. ती बाई अलगद त्या खांबावर चढू लागली. त्या खांबाला जणू तिचे पाय चिटकत होते, कारण ती अलगद ती खांबावर चढली आणि आडव्या खांबावर उलट लटकू लागली. बघता बघता त्या खांबाला मुंग्यासारखी लोक येऊन चिटकू लागली. नवा पण तिथेच लटकत होता. नितीनने तिथे अक्षरशः पळ काढला आणि गाडीत जाऊन बसला. थोड्या वेळाने सर्वजण परत आले. नवाला पाहून नितीनला विश्वास बसेना, कारण तो एकदम सामान्य वागत होता, जणू काही त्याला काही झालंच नाही. सर्वजण परत आपल्या गावी आले. असं म्हणतात की करणी केल्यानंतर जर ती व्यक्ती वाचली किंवा त्याने त्यावर काही उपाय केला तर ती करणी करणाऱ्या उलट फिरते. असंच काहीसं झालं होतं त्या बाईच्या बाबतीत, जिने कोंबड्याची मान पिरगळी करणी केली होती. तिला आता त्याचा त्रास होऊ लागला होता. मग तिने घेतला एक भयानक निर्णय. तिने अजून एक करणी केली, अगदी त्याच पद्धतीने, पण यावेळी नवासोबत तिचा पण जीव जाणे अट्टळ होतं. काही दिवसांनी नितीनला मोहन दिसला. कसल्याच्या कामाने तो तिच्या गावी आला होता. नितीन बोलला, काय पाहुणं, कसं आहात आता नवा शेठ? मोहन काहीसा चेहरा पाडून बोलला, गेला नवा. आपण परत आल्यावर काही दिवस व्यवस्थित गेलं, मग अचानक एका रात्री ओरडायला लागला आणि काही करायच्या आधी तडफडून जीव सोडला. नवाच्या आत्याचंच करणी केली होती, ती बी तवाच तशीच मेली.
नितीनला हे ऐकून धक्काच बसला. तिने का मग तसं केलं? नितीनने विचारलं. मोहन बोलला, जमिनीचा वाद होता म्हणतात. मोहन निघून गेला. नितीन अजूनही तसाच बसून होता.